पुण्याची भूमी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. घरे जळाली होती, मंदिरे तुटली होती आणि जनता भीतीमध्ये जगत होती. हे सर्व पाहून राजमाता जिजाऊंनी ठरवलं, ही भूमी पुन्हा उभी करायची आणि स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचं. लहान वयातच शिवबांना युद्धकला शिकवली जात होती, कारण जिजाऊंना माहीत होतं, हा मुलगा इतिहास घडवणार आहे. शिवबांनी आपल्या मावळ्यांना एकत्र केलं आणि स्वराज्याच्या लढाईची तयारी सुरू झाली. अवघ्या 12 वर्षांच्या शिवबाने स्वतः सोन्याचा नांगर हातात घेतला आणि उजाड पुण्याला नवजीवन दिलं. हळूहळू पुणे पुन्हा फुलू लागलं. शेती वाढली, बाजार भरले आणि जनतेच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. पण एका गावात मोठा अन्याय झाला. एका महिलेवर अत्याचार करण्यात आला आणि ती न्यायासाठी शिवबांकडे आली. शिवबांनी तात्काळ आदेश दिला. त्या पाटलाला पकडून दरबारात हजर करण्यात आलं. संपूर्ण दरबारासमोर आरोपी उभा होता. आता सर्वांना शिवबांच्या निर्णयाची प्रतीक्षा होती. शिवबांनी कोणतीही भीड न बाळगता कठोर शिक्षा सुनावली आणि दाखवून दिलं की स्वराज्यात अन्याय सहन केला जाणार नाही. जनतेने जल्लोष केला, कारण त्यांना न्याय देणारा राजा मिळाला होता. अशाच महान इतिहासाच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. जय जिजाऊ, जय शिवराय.